पुणे आयुर्वेद कॉलेज श्री दत्त महाराज मंदिर या ठिकाणी श्रीमंत सद्गुरू शंकर महाराज मठ यांच्या वतीनं भव्य दिव्य 11 कुंडात्मक महादत्त याग सोहळा संपन्न झाला असून आध्यात्मिकतेतून चांगल्या कामाची ऊर्जा आणि प्रेरणा मिळत असते। आमदार संग्राम जगताप अहिल्यानगर शहरात गुणे आयुर्वेदिक कॉलेज श्री दत्त महाराज मंदिर या ठिकाणी श्रीमंत सद्गुरू शंकर महाराज मठ यांच्या वतीनं भव्य दिव्य 11 कुंडात्मक महातत्वे यात सोहळा संपन्न झाला। यावेळी आमदार अरुण जगताप, पार्वती जगताप, आमदार संग्राम जगताप, अशोक महाराज जाधव, सचिन जगताप, शीतल जगताप, सुवर्णा जगताप, अभिजित खोसे, सुमित कुलकर्णी, केतन क्षीरसागर, दिनेश जोशी, सिद्धार्थ जगताप, माऊली जाधव उपस्थित होते। 11 कुंडात्मक महादत्त याग सोहळ्यानिमित्त श्रींचा अभिषेक आणि श्री महादत्त पूर्ण होत असून आरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम यावेळी संपन्न झाला। यावेळी भाविक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। अजून खाली चौदा डिसेंबर 2024 रोजी दत्त जयंती उत्सव आपल्याला सगळीकडे झालेला पाहायला मिळाला आणि मोठ्या प्रमाणामध्ये जिथे जिथे दत्त मंदिर असेल त्या ठिकाणी पूजापाठ असेल, होम हवन असेल आणि महाप्रसादाचं आयोजन असेल हे प्रत्येक ठिकाणी झालं गेलं। तसंच नगर शहराच्या एक मध्यवर्ती शहरामध्ये असणारं आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळी संस्था या संस्थेमध्ये देखील एक जुन्या काळापासून ज्यावेळेला संस्थेची स्थापना झाली त्यावेळेसपासून एक दत्त मंदिर आहे आणि इथे देखील दरवर्षीच महाप्रसादाचा महाआरतीचा कार्यक्रम दत्त जन्मोत्सव साजरा केला जातो। त्याचंच औचित्य साधून आज 25 डिसेंबर रोजी आज हा एक दत्तयागचा कार्यक्रम केळगाव येथील असणारं शंकर बाबा मठ या ठिकाणचे महंत सन्मान्य अशोक दादा जाधव महाराज यांच्या आज प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं मठाच्या सर्व सेवकांच्या वतीनं त्यांच्या पुढाकारातनं आज हा दत्तयागचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला गेलेला आहे। आणि निश्चितच या दत्तयागच्या निमित्तानं दत्त जयंती आपण दरवर्षी साजरी करतो, तर त्याच निमित्तानं ही दत्त जयंती साजरी होत असताना संपन्न होत असताना आज दत्तयागचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे याच्यातनं आम्ही गुरुदत्तांच्या हीच प्रार्थना करतो की नगर शहरामध्ये एक चांगल्या प्रकारे आध्यात्मिक धर्मकार्य आणि त्याच प्रकारे विकासात्मक कार्य हे असंच सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या मदतीने घडत राहावं अशीच या दत्तयागच्या निमित्तानं आम्ही या गुरुदेव दत्तचरणी प्रार्थना करतो। आणि ह्या दत्तयागच्या निमित्तानं आज मोठ्या प्रमाणामध्ये सर्वच भाविकगण उपस्थित झालेले आहेत। सर्वांनी महाप्रसादाचं आयोजन करावं, महाप्रसाद आयोजन केलं गेलं आहे, आपण त्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो। जय शंकर। आज समर्थ सद्गुरू शंकर महाराज मठ केडगाव अहिल्यानगर यांच्या आयोजित आणि आयुर्वेद येथे आपले माननीय नगर शहराचे विद्यमान आमदार श्रीमान संग्राम भैया जगताप यांच्या येथे आयुर्वेद दत्त मंदिरा येथे दत्त जयंती 14 तारखेला झाली आणि ती मोठ्या प्रमाणात सगळीकडे साजरी झाली। पण आजचा दुग्ध शर्करा योग 25 डिसेंबर आज आयुर्वेद या ठिकाणी 11 कुंडात्मक भव्य दिव्य असा महादत्तयाग सोहळा साजरा होतोय। इथे स्थापन करताना या पूजेचे वैशिष्ट्य म्हणजे येथे दत्तपीठ तर आहेच, पण इथे 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना आहे, अष्टविनायकांची स्थापना आहे, 3.5 शक्तिपीठांची स्थापना आहे, त्यानंतर नवनाथांची स्थापना आहे, त्यानंतर श्रीरामचंद्र प्रभूंची स्थापना आहे, भैरवनाथ जोगेश्वरी यांची स्थापना आहे। अशा अनेक देवतांच्या सह उपस्थितीमध्ये आजचा महादत्तयाग सोहळा येथे होतो आहे। तर दत्तयागाचं वैशिष्ट्य आणि दत्तयागाचं विशेष म्हणजे जे काही नाही ते प्राप्त करायचं, म्हणजे अशक्य हे शक्य करण्याचं काम म्हणजे दत्तयाग आहे। दत्त महाराजांचं म्हणजे दत्त नावातच सगळं आहे, दत्त म्हणजे देणारा असं, म्हणजे सद्गुरूची अखंड कृपा प्राप्त करण्यासाठी हिंदवी सनातन हिंदू धर्माचं अखंड कार्य, अविरत हिंदू कार्याची ध्वजा अखंड राहण्यासाठी आणि अखंड नगरकरांवर येणाऱ्या अनेक संकटांचं उपशमन करण्यासाठी आणि नगर शहराचा विकास करण्यासाठी आणि हिंदू धर्माची पताका ध्वज पुनर्प्राप्ती एक नवे चैतन्य लाभण्यासाठी भैयांनी आपले विद्यमान नगरचे आमदार भैया संग्राम भैया जगताप यांनी
हा 11 कुंडात्मक महाभव्य दिव्य दत्तयाग आयोजित केलेला आहे आणि त्याची करण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली आणि सद्गुरू शंकर महाराज आणि दत्त महाराजांच्या कृपा आशीर्वादाने अशी अखंड दत्तयागाची सेवा प्राप्त हो. तसेच आता आपला 29 डिसेंबरला औदुंबर क्षेत्र येथे म्हणजे दत्तांच्या पुण्य पावन भूमीमध्ये परत 313 कुंडात्मक महादिव्य दत्तयागाचा सोहळा आहे. असाच अखंड दत्त महाराजांचं सेवाकार्य, सद्गुरू शंकर महाराजांचं सेवाकार्य आणि संग्राम भैया आपले विद्यमान आमदार संग्राम भैया जगताप यांच्याकडून धर्माचं अशीच अविरत सेवा घडत राहो आणि श्रीराम प्रभूंचा आणि आपल्या हिंदू धर्माची, सनातन धर्माची एक भगवा ध्वजाची पताका अखंड फडकत राहू यासाठी हा भव्य दिव्य दत्तयागाचं नियोजन केलं आहे आणि अशा दत्तयागाला सगळ्यांनी उपस्थित राहून अखंड दत्तप्रभूंच्या कृपाची आणि सेवेची प्राप्ती करून घ्यावं ही सर्वांना नम्र विनंती. जय शंकर.